नमस्कार मित्रांनो, तर राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या, याचप्रमाणे जून 2025मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्यापही शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईचे वितरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, याचप्रमाणे जून 2025मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या विदर्भातील अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, याचप्रमाणे जून 2025मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून आज नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातील 3 महत्त्वाचे असे GR आज 9 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। याचमधील पहिला GR आपण पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, इथे बघू शकता सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे। आणि हा GR महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग याच्या मार्फत काढलेला आहे मित्रांनो। आणि दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर खाली बघू शकता प्रस्तावना काय आहे। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्याबाबत येत आहे मित्रांनो। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या व इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्याबाबत हा शासन निर्णय काढलेला आहे। आणि मित्रांनो, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांच्याकडून संदर्भ क्रमांक 6 ते 9 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ते शासन निर्णय काय आहे बघू शकता। सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये राज्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 मधील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 26,808.83 लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथे पुढे बघू शकता, इथे 2 नंबरमध्ये बघू शकता, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म 11 यांनी हा निधी वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो। तर वितरित करावा। तर 3 मध्ये बघू शकता, संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2026 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांना माहिती विहित नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीद्वारे भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमधून या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, तर याची दक्षता घ्यावी। तर इथे बघू शकता पुढे काय आहे। तर 6 मध्ये बघा, सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी रीत करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे। तर इथे बरेच मित्रांनो शासन निर्णय आहे। तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर खाली बघू शकता, तर इथे बघू शकता सप्टेंबर
शासन निर्णय महसूल व वन विभाग 6 ऑगस्ट 2025 सोबतचे प्रपत्र सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करवायच्या निधीचा तपशील. तर इथे तपशील बघू शकता. तर इथे विभाग छत्रपती संभाजीनगर, जिल्हा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर. तर कालावधी काय आहे? ऑक्टोबर 2024, ऑक्टोबर 2024, सप्टेंबर 2024. तर प्रस्तावाचा दिनांक 28/10/2024, 26/3/2024, 25/4/2025. तर मित्रांनो इथे निधी बघू शकता रुपये लक्षमध्ये 8,646.34 लक्ष रुपये एवढा निधी धाराशिवसाठी ऑक्टोबर 2024साठी देण्यात येणार आहे. आणि खाली बघू शकता 17,497.04 म्हणजे लक्ष रुपये एवढा निधी 2024साठी देण्यात येणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 665.41 लक्ष रुपये निधी देण्यात येणार आहे. आणि ते टोटल बघू शकता 33,05,526 आणि ते हेक्टरमध्ये बघू शकता 19,04,501.75 एवढे हेक्टर आहे मित्रांनो, बाधित हेक्टर आहे. आणि ते बघू शकता निधी किती आहे त्याला 26,808.79 लक्ष रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो इथे नाशिक बघू शकता. नाशिक विभाग, धुळे जिल्हा, सप्टेंबर 2024 आणि ते दिनांक तुम्ही बघू शकता. आणि इथे एकूण राज्य अतिवृष्टी 3,35,524 एवढी बाधित शेतकरी संख्या आहे. आणि बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये बघू शकता 1,94,502.5 एवढे हेक्टर बाधित आहे मित्रांनो. आणि ते लक्ष रुपये कितीमध्ये वितरित करण्यात येणारा निधी आहे बघू शकता 26,808.83 लाख रुपये इथे निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.